लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या। मी रामचंद्र पांडुरंग गवणगावे राहणार कमारवाडी येथील रहिवासी असून विधानसभा निवडणूक 2024च्या निमित्ताने आज मी दिवणी येथे आहे। माननीय नितीन गडकरी साहेबांची फार विक्रमी सभा इथे झालेली आहे। त्यामुळं आणि अगोदरच वातावरण भयाचं चांगलं असल्यामुळं संभाजीराव पाटील निलंगेकर हे बहुमतानं विक्रमी मताने निवडून येतील आणि माझ्या गावातून कमीत कमी दुप्पट लीड राहील असं मी त्यांच्या गाव दौऱ्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि इथे पण आवर्जून सांगू इच्छितो। तरी विक्रमी मतानं निवडून येतील एवढीच माझी म्हणणं आहे। मागील 5 वर्षांमध्ये कोणते विकास कामं बरेचसे कामं झाले। विकास कामं जलसिंचनच्या माध्यमातून काम झालेलं आहे। मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून कामं झालेले आहेत आणि फेवर ब्लॉकचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फेवर ब्लॉक बरेचसे कामं भयाने आमच्यासाठी दिलेले आहेत। आपल्या गावामध्ये विधानसभेचे वारे कुणाच्या बाजूने आहे जास्त? बिलकुल आमदार संभाजीराव भैया पाटलाच्या बाजूने, बिलकुल ह्याच्यात काही दुमत नाही। आमदार निलंगेकर साहेबांना मताधिक्य जास्त भेटेल का? बिलकुल आमच्या तर गावात अगोदरच रेकॉर्ड ब्रेक गाव आमचं अगोदरच BJPच्या बूथला प्रत्येक विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान पडतं आणि या पुढे सुद्धा दुप्पट नाही तिप्पट लीडनं भैया निवडून येतील। ओके, ठीक आहे। तुमचं नाव? भागवत कांडणगिरी, गाव? मागील 5 वर्षांमध्ये विकास कामे कोणते झाले? भरपूर कामं झाले। म्हणजे 2-4 नावं सांगितलं बरोबर। रोडचं काम झालं, पाणी पेवर झालं, पुन्हा गावामध्ये ते रस्ते झाले। आज कसं काय देऊन? आज काय देऊन? गडकरी साहेबांची सभा आहे। कुठे आहे? दिवणीमध्ये। किती वाजता? 9:30 वाजता। बरं, गावामध्ये सर्वांचे वारे कुणाचे जास्त आहे? संभाजी भैयाचं। बरं, ठीक आहे। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या।